नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की इंडियन रेल्वेमध्ये आता 30,307 जागांची वेकन्सीज निघलेली आहे। यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे, वय मर्यादा व तुम्हाला पगार किती भेटणार आहे, यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन आर्मीमध्ये ज्या वेकन्सीज निघलेल्या आहेत ती व्हिडिओ जर नसेल बघितली, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्कीच ती व्हिडिओ बघू शकतात। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर बघा, भारतीय रेल्वेमध्ये आता 30,307 जागांची वेकन्सी निघलेली आहेत। तर बघा, यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर बघा, चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर यासाठी 6,235 जागा रिक्त आहे। स्टेशन मास्टर यासाठी 5,623 जागा रिक्त आहे। गार्ड्स ट्रेन मॅनेजर यासाठी 3,562 जागा रिक्त आहेत। वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक यासाठी 7,367 जागा रिक्त आहेत। तर बघा, तुम्हाला आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। तर बघा, सर्व पदांकरिता तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी ग्रहण केली असणे आवश्यक असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला टायपिंग कौशल्य असणे आवश्यक असणार आहे। तर बघा, आता तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा दाखवत आहे। तर बघा, चीफ कमिशनर कम तिकीट ऑफिसर यासाठी तुम्हाला 35,400 पेमेंट भेटणार आहे। स्टेशन मास्टरसाठी तुम्हाला 35,400 पगार भेटणार आहे। त्यानंतर ती वरिष्ठ लिपिक व टंकलेखक आणि जर्नल अकाउंट सहाय्यक यासाठी तिन्ही पदांसाठी 29,200 हे तुम्हाला पगार भेटणार आहे। त्यानंतर तुमची आता वय मर्यादा काय असणार आहे। तर बघा, तुमचे वय हे किमान 18 वर्ष असणे आवश्यक असणार आहे, आणि तुम्ही 36 वर्षापर्यंत जर असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात। कोविडमुळे येथे 3 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता निवड प्रक्रिया काय असणार आहे, आपण एकदा ते बघूयात। तर बघा, निवड प्रक्रिया पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। त्यानंतर तुमचे टायपिंग कौशल्य चेक केले जाणार आहे। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे, आणि तुमची शेवटला येथे मेडिकल टेस्ट होणार आहे। तर महत्त्वाच्या तारखा बघा। तर बघा, तुम्ही अर्ज केव्हापासून अप्लाय करू शकता। तर बघा, 30 ऑगस्ट 2025 पासून तुम्ही अर्ज करू शकतात। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 सप्टेंबर 2025 असणार आहे। त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे। तर बघा, मी तुम्हाला इंडियन रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा अप्लाय करू शकता। तर बघा, इथे तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं आहे, तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, अर्ज भरायचा आहे, तुमचे आवश्यक कागदपत्र तिथे अपलोड करायचे व शेवटला शुल्क भरायचे आहे। त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे। आणि पुन्हा एकदा मी सांगते, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 सप्टेंबर 2025 असणार आहे। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।